राजा भगवा आसमंतात फडकावा यासाठी जीवाचं रान केलं. जर तुम्हाला योग्य वागता आलं तर तुम्हीच या देशाचे ज्ञानोबा राय, तुकोबा राय आणि छत्रपती शिवराय. छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी राजांचे वडील छत्रपती शिवाजी महाराज सिंह होते. तर त्यांच्या पोटीत संभाजी राजा नावाचा छावा जन्माला आला. ज्यावेळी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा होता, महाराज ज्यावेळी पहिल्या पायरीपाशी गेले असतील आणि महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं. महाराजांना आठवलं आज ताना असायला हवा होता. म्हणला असता, वा राज, काय स्वराज्य उभा केलात, 32 मानाच्या सोनेरी सिंहासनावरती बसायचं भाग्य तुम्हाला लाभले राज, वा. तानाजी मालुसरे आठवले. दुसरी पायरी चढली, बाजी प्रभू आठवले. बाजे काका असायला हवे होते. म्हणले असते, शहाजी राजाचा लोक शिवबा राजा भगवा आसमंतात फडकावा यासाठी जीवाचं रान केलं. आमचं रक्त वाया गेलं नाही बरं का महाराज. पण बाजी नव्हते, शिवा नव्हता, अनेक सरदार नव्हते. एक एक पायरी चढत असताना यशाची 32 मानाच्या सोनेरी सिंहासनाकडे जात असताना महाराजांना आपल्या शिलेदारांनी दिलेल्या बलिदानाची जाणीव होती. महाराजांनी मरेपर्यंत त्या माणसाचं नाव आपल्या मुखामध्ये ठेवलं. किती मोठ्या उंचीवरती जावा आयुष्यात, किती मोठे यश मिळवा, इथून बाहेर पडा, इथंच थांबा, किती मोठ्या गगन भरारी घ्या, पण ज्या माणसांनी तुम्हाला त्या उंचीपर्यंत पोहोचवले त्या माणसांना मरेपर्यंत विसरू नका. हा इतिहास तुम्हाला आम्हाला शिकवतो. आणखीन एक गोष्ट शिकवली महाराजांनी. एकमेव राजा आहे ज्यानं परस्त्रीला आई समान मानायला शिकवलं. आपल्याला परस्त्रीला आई समान मानायला शिकवलं. रांजाच्या पाटलानं फक्त हातपाय तोडले, परस्त्रीकडे वाकड्या नजरेनं बघितलं आणि त्या माऊलीनं आत्महत्या केली म्हणून. आणि महाराजांनी फरमान काढले, याला चौरंग करून चौकात उभा करा. अनेकांना महाराजांनी आईला, बाईला, माईला खऱ्या अर्थानं घरातल्या देवते समान मानलं. आपण काय करतो? आज जगात बलात्काराचं प्रमाण वाढले. का माहिती? आपल्या माणसांच्या डोळ्यातली नजर आहे ना, खऱ्या अर्थानं त्या नजरेतली लाज नावाची संकल्पना संपून गेली. बाईतला, आईतला आणि माईतला 3 गोष्टीतला फरक आज आपल्या लोकांना कळण झाला. या मातीचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. ताईनो, मी तुमच्या भावासारखा आहे. भावाचं एक वाक्य घेऊन जावा. ताईनो, जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग विचारला, तर त्याला तुम्ही योग्य वाट दाखवा. पण यदा कदाचित जर तुमचा मार्ग कुणी अडवला तर त्याला शिवरायांची जात दाखवा, त्याला महाराजांची जात दाखवा. अरे, तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे. तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे. महाराष्ट्राची वाघीण तू, भवानीचा वार आहे. अरे भगव्याची रक्षणी तू, या फडफडणाऱ्या भगव्याची रक्षणी तू, स्वराज्याची तू मेख आहेस, दुबळी समजू नको स्वतःला. तू जिजाऊंची लेख आहेस, दुबळी समजू नको स्वतःला, तू जिजाऊंची लेख आहेस. त्यांनी म्हणणार, आल्यापासून बायकांच्याच बाजूने बोलायला ह्याने याला पाकडी बिकडी जास्त दिली काय. एके ठिकाणी कार्यक्रमाला होतो. कार्यक्रम संपल्यानंतर एक पोरग माझ्या पैशाला मला म्हणला, दादा तू नेहमी सांगतोस स्त्रियांनी पुरुषांसाठी हे केलं, स्त्रियांनी पुरुषांसाठी ते केलं, एका वाक्यात पटवून सांग म्हणला स्त्रियांनी पुरुषांसाठी काय केलं. घरात गेला विचारतात का नाही, सांग तू माझ्यासाठी काय केलंस. ऐका, स्त्रियांनी पुरुषांसाठी काय केलं. दादानो, हात तिचे आहेत, पण बांगड्या मात्र दादानो आजही आपल्या नावाचे आहेत. कपाळ तिचा आहे, कुंकू मात्र दादानो आजही आपल्या नावाचा आहे. पाय तिचा आहे, पैंजण मात्र दादानो आजही आपल्या नावाचा आहे. गळा तिचा आहे, मंगळसूत्र दादानो आजही आपल्या नावाचा आहे. रक्त तिचा आहे, दूधही तिचंच आहे, पण पोरग मात्र दादानो आजही आपल्या नावाचं ना. यापेक्षा स्त्रीनं आणखी काय करावं? मग कोणी म्हणतं माझ्या पोटी शिवाजी राजा जन्माला यावा, कोणी म्हणतं मला संभाजी व्हायचं आहे, कोणी म्हणतं मला राजाराम महाराज व्हायचं आहे. तर त्याने एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा, ज्याला बाईतली ताई काली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला, ज्याला बाईतली मैत्रीण काली तो राधेचा श्याम झाला, ज्याला बाईतली पत्नी काली तो सीतेचा राम झाला, आणि ज्याला बाईतली आई काली ना तो जिजाऊचा शिवबा झाला. ही गोष्ट आपण कायम जीवन जगत असताना ही नीतिमूल्य आपण जपली पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट शिकवली महाराजांनी, आयुष्यात किती यशाच्या उंचीवरती पोहोचला ना, ती गोष्ट मरेपर्यंत पाळा,
ती गोष्ट आयुष्यात आली तर आयुष्याचं जगणं ही स्मशानभूमी होऊन जाते. ते म्हणजे आयुष्यात व्यसन करू नका. सुपारीच्या खांडाचं सुद्धा व्यसन नव्हतं महाराजांना, सुपारीच्या खांडाचं. पण छत्रपती शिवाजी महाराज की हे जय म्हणणाऱ्यातली 30% लोक तर व्यसन करत असतील. कानावर की पडले की जय. पोरांनो मला एक सांगा, व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय? व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय? चुकीच्या गोष्टीमध्ये स्वतःचा घालू नका पाय. जर तुम्हाला योग्य वागता आलं तर तुम्हीच या देशाचे ज्ञानोबा राय, तुकोबा राय आणि छत्रपती शिवराय, छत्रपती शिवराय. फक्त इथं बसून टाळ्या वाजवायच्या आणि घरात गेलो तंबाखू म्हणायचं असलं काय करायचं नाही. बाप अख्ख्या घरात सुविचार लिहून ठेवतो, व्यसन करू नये. आज संध्याकाळ झाली बापच पोरला सांगतो, जा जरा चुलीवरून सिगरेट पेटवून आण. बरं ते बेना असे ते जलू काय ऑलिम्पिकची ज्योत घेऊन आलं या. मी एके ठिकाणी कार्यक्रमला होते, एक पोरग माझ्या पैशाला मला म्हणला, दादा तू नेहमी सांगतोस दारू बाद असते, एका वाक्यात पटवून सांग मला दारू बाद असते. मी आजपासून सोडली. म्हणलं एक काम करायचं, 2 काचेचे ग्लास आण. बेनानं लगेच आणले. ताईनो मी एका ग्लासमध्ये दारू टाकली, एका ग्लासमध्ये पाणी टाकलं आणि दोन्ही ग्लासमध्ये किड्या मुंग्या टाकल्या. ज्या ग्लासमध्ये दारू होती त्या ग्लासमधल्या किड्या मुंग्या मेल्या होत्या आणि ज्या ग्लासमध्ये पाणी होतं त्या ग्लासमधल्या किड्या मुंग्या जिवंत होत्या. म्हणलं बघ बाबा दारू एवढी बाद असते, दारू पेल्यामुळे किड्या मुंग्या मेल्या, आपण माणसं आहोत. मला म्हणला समजलं. म्हणलं एखादं तर बेनं सुधारलं. मी म्हणलं तुला काय समजलं? म्हणला दादा दारू पेणं हे किड्या मुंग्याचं काम नाही, म्हणला त्याला फक्त मर्दाचं काळीज लागतं. हात जोडलं त्याच्या पुढं. आमच्याकडे कोल्हापूरला आजीबा आहे बरं का, फार सुंदर म्हणते, शिवाजी महाराजांच्या काळातले मावळे कसे होते? सकाळी लवकर उठे, रणांगण सुटे, तलवार तुटे, पण माग नाही हटे. आताचे मावळे कसे आहेत? उशिरा उठे, दारूच्या अड्ड्यावर सुटे, बाटली फुटे, पण बेनं माग नाही हटे. व्यसन करू नका आणि परस्त्रीला आई मानायला शिका. या 2 गोष्टी ज्या दिवशी स्वतःच्या अंमलात आणाल त्या दिवशी बारामतीमध्ये एखादा तरी तानाजी बाजी यसाजी जन्माला आल्याशिवाय राहणार नाहीत. 2 गोष्टी पाहायला शिका आणि नावं जरा चांगली घ्यायला शिका. आपण एकमेकांच्या आई वडिलांवरून हाक मारतो. काय पिंट्या कसा आहेस? बापाचं नाव घेऊन आपण लगी म्हणतो, राहू दे रे माझ्या बापाला काय कळतं. आपण काय म्हणतो? माझ्या बापाला काय कळतं. आपण सगळ्यात म्हणतो असतो माझा बाप येडा आहे, माझ्या बापाला काय कळतं, माझ्या बापाला काय कळतं. हे सारखं सारखं म्हणून ना आपले मित्र सुद्धा म्हणतात, आईला खरंच याच्या बापाला काही कळत नाही. आपण आपल्या माणसांची मान खाली घालतो. नावं चांगली ठेवायला शिका. अहो फार नावं पूर्वी चांगली होती. पूर्वी बघा ना, वडिलांना काय म्हटलं जायचं? आबासाहेब. आबासाहेबांचं परत काय झालं? वडील. वडिलांचं परत काय झालं? आता तुमच्याकडे? पप्पा. मध्यंतरी मुंबईला गेलो होतो, पोरानं विचारलं, बाळांनो पप्पाचं काय झालंय तुमच्याकडे? ते म्हणले पॉप. पूर्वी आईला काय म्हणलं जायचं? आई साहेब. आई साहेबांचं काय झालं? आई. आता आपल्याकडे काय झाले? मम्मी. तिथं काय झालं असेल? मॉम. कधी कधी प्रश्न पडतोय साहेब, या मॉमचं भविष्यात बॉम्ब होईना म्हणजे बरं. काय संस्कार ठेवतो, काय नावं ठेवतो. तुम्हाला वाटतं तुमच्या पोटी छावा जन्माला यावा, तर यासाठी बाप पहिल्यांदा सिंह असला पाहिजे. छत्रपती संभाजीराजांचे वडील छत्रपती शिवाजी महाराज सिंह होते, तर त्यांच्या पोटी संभाजी राजा नावाचा छावा जन्माला आला. बाप पहिल्यांदा सिंह असला पाहिजे. तुम्हाला वाटतं तुमच्या पोटी चांगली पोरं जन्माला यावीत, चांगली पिढी तयार व्हावी, एक काम करायचं, उद्या सकाळी उठायचं, शाळेत जायचं, आपली पोरं ज्या शाळेत शिकतात त्या शाळेतल्या शिक्षकाला भेटायचं आणि फक्त एक सांगायचं, बाबा आजपर्यंत आम्हाला एकच शिकवले. काय शिकवले? क कशाचा असतो? कमळाचा. बाराकडे शिकलाय ना व. ब कशाचा असतो? भटजीचा. ग गवताचा. बघा बारामतीमध्ये कवटेमंकाळमध्ये 250 किलोमीटरचं अंतर आहे. सगळ्यांचे शिक्षक वेगळे, पण सगळ्याला एकच शिकवले, क कमळाचा, भ भटजीचा, ग गवताचा, श शामृगाचा. इथून पुढे शाळेत जायचं, शाळेतल्या आपल्या मुलांच्या गुरुला भेटायचं, शिक्षकाला एकच सांगायचं की बाबा आतापर्यंत माझ्या पोराला हे शिकवले, क कमळाचा, भ भटजीचा, ग गवताचा, श शामृगाचा. इथून पुढे माझ्या पोरांना हे शिकू नको. इथून पुढे माझ्या पोरांना फक्त हे शिकव, क कमळाचा नाही, क कर्मवीर भाऊराव पाटलांचा शिकव, ब भटजीचा नाही, ब भगतसिंगाचा शिकव, श शामृगाचा नाही, श छत्रपती शिवाजी महाराजांचा शिकव. ज्या दिवशी
ही संस्कारांची शिदोरी आपल्या शाळेतून तयार होणार आहे. त्या दिवशी आपली पिढी सुद्धा कर्तृत्ववान आणि कर्तव्य दक्ष असणारी तयार होणार आहे. सुरुवात स्वतःपासून तयार केली पाहिजे. बराच वेळ झालं बोलतोय, शेवटचे काही क्षण घेतो. आपण आयुष्यात फार जगलोय, अजून जगायचं आहे. तारुण्य परत येणार नाही. लहानपण पैसे मागून सुद्धा मिळणार नाही. लहानपण एकदा आयुष्यातनं निघून गेलं तर आपलं आता लहान होता येत नाही. ना बालवाडीत जाता येतं, ना आईचा डबा घेऊन शाळेत जाता येतं. ती संधी ईश्वर फक्त एकदालाच देतो. आता हे तारुण्य पण आहे ना, ही सुद्धा संधी ईश्वरानं फक्त एकदाच दिली.